जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्वच क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगती पथावर आहे. संस्थेत खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBA, CA, BCA, BCS, DSM, DMLT, D.Ed, B.Ed, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MSc Data Science, MSc Cyber Security, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM Nursing, GNM Nursing, इंटरनॅशनल स्कूल असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पस मध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही येथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यांसारखे वर्ग कॅम्पस मध्येच घेतले जातात. तसेच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MHT, CET यांसारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकवावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्यावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृती सोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी येथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत व्हावा या उद्देशानं त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीनं केले जाते. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसन मुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरचा उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवल मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार,
फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 25% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो. बजाज अलायन्स, HDFC बँक, Volkswagen, फोर्स मोटर्स, TCS, येस बँक कॉग्निजंट, जिओ, VI, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसेच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात. 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते. लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, हॉस्पिटल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे. पुणे या विद्येच्या माहेर घरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेनं वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. शार्दूल सुधाकरराव जाधवर यांनाही एक आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून, आदर्श नियोजनकार म्हणून पुरस्कार देता येतो. पण तो अडचणीचा एक भाग आहे की पंडित जवाहरलाल नेहरूच्या मार्गावर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर हा पुरस्कार तुम्ही स्वतःलाही देऊ शकता. कारण पंडित नेहरूंनी भारतरत्न हा स्वतःला पुरस्कार दिला. तर कधी कधी मला वाटतं की असाही एक आदर्श संस्थाचालक पुरस्कार हा तुम्ही कधीतरी तुम्हालाही स्वतःला देण्याचा काहीतरी केलं पाहिजे. इतकी उत्तम व्यवस्था तुम्ही इथं केली आणि त्यासाठी मात्र अभिनंदन. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून निवडणुकीपुरती राजकारण, पण निवडणूक संपली की समाजकारण करा हे सांगणारी शिवसेना प्रमुख नव्या पिढीला माहिती नाहीये. कारण आमची नवी पिढी तेव्हा संघर्षाच्या काळात जन्माला जरी आली नाही तर ती अभ्यास नाही करते मागचा. आणि म्हणून ती आत्ता समोर काय दिसतंय, प्रवाहपतीत होऊ नका बरं. कधी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस असेल ना तो पुढे जाईल. त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे येऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. भ्रष्टाचार मुक्त राजकारण झालं पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही देशसेवा हीच ईश्वर सेवा, मानवता सेवा हीच ईश्वर सेवा असं समजून आपण आपल्या राजकारणात ज्यांची ज्यांची इच्छा आहे
त्यांनी यावं. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं कारण राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे, बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावा. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत. ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर. एक लेखक असं म्हणतो की सारे धर्मग्रंथ वाचत असताना, पाने चाळत असताना मी फक्त एकच चूक केली, बोटाला जिभेवरती नेलं आणि मी स्वतः सगळ्या धर्मांना त्या ठिकाणी थुका लावला आणि मी माणूस झालो. ज्यावेळी घराला रंग लावायचं ठरवलं त्यावेळेला मला भीती वाटू लागली की माझ्या घराला कोणत्या पद्धतीचा रंग लावला पाहिजे, कारण रंगावरती जात आणि धर्म ठरत असेल तर माझे घर मी पांढरे शुभ्र करून टाकले आणि मी जातीला चुना लावला आणि मी माणूस झालो. जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. ठराविक महिला राजकारणात आणि समाजकारणात नको. तुम्ही जर आलात तर ही टीका करण्याची पद्धत 90% बंद होईल. हे ट्रोलिंग जे आहे ते 90% बंद होईल. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. ॲडव्होकेट क्षितिज गायकवाड हे अभ्यासू, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ञ आहेत. सामाजिक व राजकीय चळवळींचा अभ्यास करून त्यामध्ये सक्रिय सहभाग घेत परिवर्तनाचे कार्य करणे हा त्यांनी आपला जीवनक्रम मानला. ते पुणे विद्यापीठाच्या कायदा शाखेचे विद्यार्थी आहेत. गेल्या 15 वर्षाहून अधिक काळ ते वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. तसेच राजकीय क्षेत्राचा अभ्यास, लोकहिताची कामे करणे, संघटन बांधणे, सामाजिक हिताचे प्रश्न मांडणे आणि त्यासाठी आवाज उठवणे यामध्ये ते सक्रिय असतात. देहू येथील ऐतिहासिक धम्मभूमीचे ते विश्वस्त असून भाजप राज्य अनुसूचित मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. प्रवास, संगीत आणि वाचन यांची त्यांना आवड असून विविध राजकीय धोरणांचे विश्लेषण, आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यांनी विविध विषयांवर वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य आणि भारतीय संविधान या विषयांवर क्षितिज गायकवाड यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांना सन्मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा असल्यामुळे ते पुणे शहरात आंबेडकर विचारवंत म्हणून लोकप्रिय आहेत. डॉक्टर आंबेडकर यांनी मांडलेल्या समता व बंधुता या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात क्षितिज गायकवाड यांचे मोलाचे योगदान आहे.
त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. सर्वांना जय शिवराय, जय भीम. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांनी आयोजित केलेल्या 6व्या व्याख्यानमालेत बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या 6व्या व्याख्यानमालेत मला बोलवल्याबद्दल जाधवर इन्स्टिट्यूटचे धन्यवाद. विषय आहे बाबासाहेबांचा शोध घेताना. तर बाबासाहेबांचा शोध का घेतला पाहिजे? आता हा व्हिडिओ हे जे व्याख्यान आहे, हा व्हिडिओ बरेचसे विद्यार्थी ऐकतील असं अपेक्षित आहे. विद्यार्थी म्हणून जगत असताना आपल्याकडून साधारण प्रत्येक विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी व्हावी आणि प्रत्येक विषय आपण समजून घ्यावा अशी अपेक्षा असते. बाबासाहेबांचा शोध का घेतला पाहिजे? की आजकाल आपण बघतो की समाजामध्ये बाबासाहेबांविषयी एक वेगळ्या प्रकारचा द्वेष वाढत चाललेला आहे. म्हणजे होतंय असं की बाबासाहेब ज्या समाजातून येतात त्यांना असं वाटतं की बाबासाहेब फक्त आपलेच आहेत, तर त्यांच्याकडून त्या प्रकारची मांडणी होती. आणि असं होता होता आपले बाबासाहेब, ते आमचे बाबासाहेब आणि त्यांचे बाबासाहेब इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत. वास्तविक पाहता बाबासाहेबांचं आयुष्य आपण जर बघितलं तर भारतातल्या प्रत्येक माणसासाठी त्यांचं कार्य आहे. पण झालंय काय की आपण तपशीलवार पद्धतीने जर समजून घेतलं तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण त्यांच्याविषयीची मांडणी ही ज्या लोकांनी ज्या पद्धतीने केली ते आपण समजून घेऊयात. म्हणजे विद्यार्थी म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की बाबासाहेबांचा कुठलाही कोट हा आपण संदर्भासकट बघितला पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता एक म्हणजे थोडंसं विनोदी उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वी मी रस्त्यावरनं जात असताना एका रिक्षावर असं लिहिलं होतं की बरोबरी करायला लायकी लागते आणि त्याच्याखाली लिहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता हे किती विनोदी आहे बघा. कधी असं बाबासाहेब म्हणले होते? कुणीही काहीही लिहायला लागले बाबासाहेबांच्या नावावर. तर आपण सुजाण नागरिक म्हणून, विद्यार्थी म्हणून, मी पण विद्यार्थी आहे, मी बाबासाहेबांच्या साहित्याचा विद्यार्थी आहे. आपण नेहमी मरेपर्यंत विद्यार्थी राहतो, पण त्या अर्थाने तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करावा असं मला वाटतं. की बाबासाहेबांचं साहित्य, बाबासाहेब साधारण 1951 साली बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल वगैरे ते तर सगळं तुम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल. पण तो राजीनामा दिल्यानंतर 1940 सालापासून त्यांच्याकडे एक PA त्यांचे होते, असिस्टंट होते, नानकचंद रत्तू त्यांचं नाव. तर नानकचंद रत्तू हे राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेबांनी एक 24 अली रोड म्हणून ते एक बंगला तिथे घेतला भाड्याने आणि माईसाहेब आणि बाबासाहेब तिथे राहू लागले. तर साधारण 51 साली राजीनामा दिल्यानंतर त्यांना एका PAची गरज होती. ते म्हणले नानकचंद रत्तूंना की तुम्ही माझ्याकडे कंटिन्यू करा. तर नानकचंद रत्तू काय करायचे की गव्हर्नमेंटचा त्यांचा जो जॉब होता, जी नोकरी होती ती संपवून संध्याकाळी बाबासाहेबांकडे जायचे किंवा नोकरीच्या आधी सकाळी बाबासाहेबांकडे जायचे. कारण बाबासाहेबांना बरंच काय काय टायपिंग करायचं असायचं, पुस्तकं असायची, बरंच साहित्य असायचं. तर कधी कधी 12-1 वाजेपर्यंत रात्री नानकचंद रत्तू त्यांच्याकडे असायचे. तर असं होतं होतं 56 साली बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. मग 56 ते 66 माईसाहेब त्याच 24 अलीपूर रोड या बंगल्यात राहायच्या. नानकचंद रत्तू पण कधी कधी येत जात असायचे. 66 साली काय झालं, बंगल्याचा जो मूळ मालक होता त्यांनी एक जैन म्हणून कोणीतरी व्यक्ती त्याला तो बंगला विकला
आणि 66च्या जानेवारीमध्ये माईसाहेबांना त्यांनी लिगल नोटीस काढली की हा बंगला तुम्ही वेकेट करा. त्यानुसार साधारण ऑगस्टमध्ये माईसाहेबांनी तो बंगला सोडला. म्हणजे तो बंगला सोडत असताना माईसाहेबांना तिथनं बरंच साहित्य नेता आलं नाही. म्हणजे त्यांनी त्यांचं जीवनावश्यक जे रोजच्या गोष्टी आहेत त्या नेल्या, पण साधारण बाबासाहेबांचं लिहिलेलं साहित्य, त्यांचे टाईपरायटर्स, बऱ्याच हाताने लिहिलेल्या जे जे डॉक्युमेंट्स आहेत ते माईसाहेब नेऊ शकले नाहीत. तर मग नंतर काय झालं, हे नानकचंद रत्तू यांनी बऱ्याच गोष्टी ताब्यात घेतल्या आणि ते पुढे त्यांच्या पुस्तकात असं लिहितात की त्या जैन आणि त्यांच्या गुंडांनी बाबासाहेबांचं सगळं लिहिलेलं साहित्य हे रस्त्यावर फेकून दिलं होतं आणि त्यामुळे हजारो लाखो साहित्य जे डॉक्युमेंट्स होते, जे कागदपत्र होते ते नष्ट झाले भिजून आणि उरलेलं ते माझ्याकडे आलं. हे मी का सांगतो ह्याचं तुम्ही एक क्रोनॉलॉजी समजून घ्या. मग काय झालं, 56 साल 66 साली हे सगळं झालं. त्यानंतर 76 साली महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री होऊन गेले शंकरराव चव्हाण. त्यांचं कमालीचं प्रेम बाबासाहेबांवर, म्हणजे इतकं प्रेम की देशामध्ये इमर्जन्सी असताना सुद्धा त्यांनी चरित्र साधन समिती बाबासाहेबांची स्थापित केली आणि हे सगळं साहित्य चुकीच्या पद्धतीने घेतलं नानकचंद रत्तूंकडनं आणि ते त्या सगळ्या खंडामध्ये घातलं. त्याच्यातले 2 वादग्रस्त ज्याच्यावर आज जे सगळे कम्युनिस्ट आणि हे तुमची माती भडकवण्याचा प्रयत्न करतात, ते रिडल्स इन हिंदुइझम आणि क्रांती प्रतिक्रांती ही 2 त्याच्यात घुसवली बाबासाहेबांच्या नावावर. बाबासाहेबांच्या नावावर घुसवले हे का म्हणतो मी, हे नानकचंद रत्तू जे आहेत त्यांच्या भूमिकेवर थोडासा संशयाचं कारण असं की नंतर त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये आणि अनेक बाबासाहेबांच्या ज्यांनी चरित्र लिहिलं, म्हणजे खैरमोडे असतील किंवा धनंजय कीर असतील, ह्यांना असं सांगितलं की मी बघायचो की स्लो पॉयझनिंग माईसाहेब बाबासाहेबांना करायच्या. हे तुम्ही विचार करा. तिच्या बुद्धा अँड हिज धम्मामध्ये बाबासाहेब असं लिहितात की सविता माईसाहेब आंबेडकरांमुळे माझं 8 ते 10 वर्षांचं आयुष्य वाढलं. त्या माऊलीबद्दल या नानकचंद रत्तूंनी असे आरोप करून ठेवले, म्हणून संशयाला वाव आहे. दुसरी गोष्ट, 87 साली हे सगळं प्रकाशन करण्यात आलं. त्याही वेळेस शंकरराव चव्हाणच मुख्यमंत्री होते. जे एकतर इमर्जन्सीच्या काळात ती समिती गठन केली, 87 साली ते सगळं प्रकाशित केलं. मग काय झालं, मग हिंदूंचे मोर्चे निघाले, कारण त्यामध्ये बरंच ते वाचलं ना आपल्याला कळतं की बाबासाहेबांनी नाही लिहिलेलं, कोणीतरी कम्युनिस्टांनी डोकं लावून हे सगळं लिहिलेलं आहे. मग 87 साली हिंदूंचे मोर्चे निघाले की ह्याच्यावर बॅन घाला, हे प्रकाशित नाही झालं पाहिजे. मग बौद्ध समाज दुसरीकडे किंवा बाबासाहेबांना मानणारा आंबेडकरवादी समाज भडकला, त्यांनी क्रॉस मोर्चे काढले आणि 87 सालानंतर जे काय समाजामध्ये दरी निर्माण होण्याचं काम झालं आहे, म्हणजे ते अभूतपूर्व आहे. त्याचा अभ्यास तुम्ही विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. हे कधीपासून झालं, कसं झालं. तर आणि क्रांती प्रतिक्रांती पुस्तक हे तुम्ही बारकाईने वाचलं पाहिजे. त्याच्यात अनेक असे उल्लेख आहेत, क्रांती प्रतिक्रांती, रिडल्स इन हिंदुइझम. आता रिडल्स इन हिंदुइझममध्ये तर एक प्रसंग येतो कौशल नरेश प्रसन्नजीत यांचा. तर कौशल नरेश प्रसन्नजीत हा राजा तसा बुद्धकालीन. बाबासाहेब या राजाचा उल्लेख बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकामध्ये करताना बुद्धाचा अनुयायी असं करतात आणि तो अशा जनावरांची बळी देणार होता, पण बुद्धाने त्याला थांबवलं आणि तो मग बुद्धाच्या मार्गाला गेला, असा बाबासाहेबांनी स्वतः प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. दुसरीकडे आपण रिडल्स इन हिंदुइझममध्ये त्याचा उल्लेख पाहिला प्रसेनजीतचा, तर असा आहे की प्रसेनजीतनी 500-600 अशी काहीतरी जनावरं बांधून ठेवली होती झाडांना आणि त्यांची बळी दिली आणि बळी देत असताना जे कामगार लावले होते ते अक्षरशः ढसा रडत होते, असा उल्लेख रिडल्स इन हिंदुइझममध्ये. मग तुम्ही मला सांगा, बाबासाहेबांनी जे प्रकाशित केलं, बाबासाहेब एकाच व्यक्तीबद्दल 2 पुस्तकांमध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी कशा सांगू शकतात बरं.
तर आणि त्याचे नोट्स आपण जर बघितले या सगळ्या खंडांमध्ये, की जे कोण एडिटर्स नेमले होते, वसंत मोहन असतील किंवा अजून 20-21 जणं होती, त्यांचे एडिटोरियल नोट्स तुम्ही वाचा. ह्याची पांडुलिपी सापडली नाही, ह्याचा उल्लेख सापडला नाही, ह्याची फक्त कार्बन कॉपी सापडली, ह्याचं असं झालं. मग अरे कशाला हा अट्टास, कशाला? ज्याचं तुम्हाला काहीच सापडलं नाही, 4-5 पानं सापडली, त्याचं पुस्तकरूपी तुम्ही ग्रंथ निर्माण करता आणि अक्षरशः पुढची सगळी चळवळ ज्या ग्रंथांच्या आधारे निर्माण होती, कोण म्हणते आम्ही मूल निवासी आहे, ब्राह्मण बाहेरनं आलेत, कोण काय म्हणते, बामसेफ सारखे लोक. वास्तविक पाहता बाबासाहेबांनी हुवर शूद्राजमध्ये आर्यन इन्व्हेजन थेअरी, म्हणजे आर्यन कुठनं तरी बाहेरनं आलेत, हा सिद्धांतच मुळात नाकारलेला आहे. मग मूल निवासी किंवा बामसेफचं जे आजकाल चाललंय की ब्राह्मण बाहेरनं आले आणि त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं आणि आपण मूल निवासी आहोत, या चळवळीला आंबेडकरवादी चळवळ कशी बरं आपण म्हणू शकतो? बाबासाहेबांच्या नावावर हे सगळे लोक पैसे जमा करतात. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की हे सगळं करत असताना म्हणजे इंदिरा गांधींचं एक फार मोठं पाप आहे की त्यांनी या सगळ्या कम्युनिस्ट विचारवंतांना या सगळ्या समित्यांमध्ये घुसवलं आणि त्यांनी ह्या कम्युनिस्टांनी नंतर जी वाट लावायची वाटेल तसे बाबासाहेब मांडलेले. बाबासाहेबांबद्दल तथाकथित सवर्ण समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा आणि बाबासाहेब काहीतरी तुमचं वाटोळं करतायत किंवा हिंदू धर्माच्या विरुद्ध आहेत, बाबासाहेबांना सगळं हे नष्ट करून टाकायचं होतं, अशा प्रकारचे बाबासाहेब रंगवण्यात आले. एक छोटंसं त्यातलं उदाहरण तुम्हाला सांगतो की 1927 साली बाबासाहेबांनी जो महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, त्यानंतर त्या सत्याग्रहाला अनेक लोकांनी विरोध केला, सवर्ण समाजातल्या दगडफेक झाली, अनेक जण गंभीर जखमी झाले, 20 लोकांची डोकी फुटली. एवढं सगळं असताना बाबासाहेबांचं वय किती होतं? बाबासाहेबांचं वय 36 होतं. 36 वर्षाचे तरुण बाबासाहेब, त्यांनी इतकं कमी वयात असताना काही वर्षांपूर्वी रशियन क्रांती होऊन गेली होती, 100 वर्षांपूर्वी फ्रेंच क्रांती होऊन गेली होती आणि त्यांनी कधीही त्यांच्या कुठल्याही सत्याग्रहाला उग्र रूप लागून दिलं नाही किंवा हिंसेचा त्यांनी मार्ग स्वीकारला नाही. नंतर एवढी हिंसा होऊन त्याला यश मिळत नाही म्हटल्यानंतर परत 25 डिसेंबरला महाड याच ठिकाणी एक परत सत्याग्रह करायचं असं ठरलं. यामध्ये मनुस्मृती दहन जे फार त्याचा एक इव्हेंट होतो दरवर्षी 25 डिसेंबरला, मनुस्मृती दहन केलं. तर मुळात मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्तावच गणी सहस्त्रबुद्धींचा होता, बाबासाहेबांचा नव्हता. जरा जाळली. आजकाल बघा म्हणजे इवन हिंदुत्ववाद्यांच्या काही बाजूंनी शरद पोंक्षेंसारखी लोक असतील, काही कारण नसताना अशी विधानं करतात, मनुस्मृती. वास्तविक पाहता जाळली ना, विषय संपला. आज कोणीच म्हणत नाही आम्हाला मनुस्मृती लागू करायची. सांगण्याचं तात्पर्य हे की अगदी 1927 पासून ते 1935 अगदी मनुस्मृती जाळताना बाबासाहेबांची रिझोल्युशन्स त्यावेळेसचे तुम्ही वाचा, एक हिंदू समाज झाला पाहिजे असं बाबासाहेबांचा अशी मागणी होती. आणि 1935 सालापर्यंत बाबासाहेबांनी याच गोष्टींसाठी प्रयत्न केले की एक हिंदू समाज व्हावा, जाती नष्ट व्हाव्या. 30 ते 35 सालापर्यंत बाबासाहेब फक्त मला मंदिरात प्रवेश द्या या मागणीसाठी त्यांनी सत्याग्रह केला. किती बरं त्रास झाला असेल. मी हे त्या विद्यार्थ्यांना पण सांगतोय की ज्यांच्या मनात असं काय असेल की बाबासाहेबांनी काहीतरी वेगळं केलं, हे नव्हतं करायला पाहिजे, तुम्ही बाबासाहेबांची भूमिका पण समजून घ्या. त्यावेळेसच्या जो कोण स्वतःला सवर्ण समजत होते त्यांनी काय प्रकारचा त्रास बाबासाहेबांना दिलाय. तरीसुद्धा अगदी 56 सालापर्यंत बाबासाहेबांनी प्रयत्न केला की धर्मांतरण नको करायला. आणि धर्मांतरण पण नाही, याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणू आपण, धर्मांतरण पण नाही केलं बाबासाहेबांनी, हे धम्मचक्र प्रवर्तन आहे. याच मातीतल्या बुद्धाला त्यांनी कवटाळलं. त्याच्यात त्यांची एक भूमिका अशी होती की इथल्या हिंदूंना त्रास नाही झाला पाहिजे. तर हे असे बाबासाहेब समजून घेत असताना, आपण त्यांचं साहित्य वाचन करत असताना, आपण किमान कुठला प्रसंग कुठे आहे, कुठल्या संदर्भात कुठलं वाक्य म्हणलेलं आहे, नाहीतर जसं मी रिक्षावाल्याचं उदाहरण दिलं तसं होतं. हे सगळं मी आत्ता जे तुम्हाला समजून सांगितलं की कम्युनिस्ट आणि
शंकरराव चव्हाण वगैरे या सगळ्या मंडळींनी ह्या सगळ्या गोष्टी का केल्या, तर तुम्हाला निष्कर्षापर्यंत पोचून द्यायचं नाही आहे. निष्कर्षापर्यंत पोचलात तर उत्कर्ष होईल. आंबेडकरवादी चळवळीचा निष्कर्ष काय आहे, तर बाबासाहेबांनी 50 साली संविधान दिलं, 56 साली धम्म दिला. संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की आता क्रांतीला वाव नाही, आता तुमच्या प्रत्येक मागण्या तुम्ही संवैधानिक पद्धतीनेच मांडल्या पाहिजेत आणि संवैधानिक पद्धतीनेच तुम्ही पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर 56 साली धम्म दिला. तर मला तुम्हाला या काही गोष्टी सांगायच्या आहेत की जी व्यक्ती धम्म देते त्या व्यक्तीच्या मनात द्वेष असेल का कोणाबद्दल? किती आपण द्वेषपूर्ण बाबासाहेब अजून रंगवणारे. तर हे जे कटकारस्थान ह्या सगळ्या लेफ्ट लिबरल गँगचं आहे की बाबासाहेबांचं एक द्वेषपूर्ण व्यक्तिमत्व, बाबासाहेब कसे द्वेषपूर्ण होते, त्यांना सगळं तोडून कसं टाकायचं होतं, हे त्यांनी जे निर्माण केलं ते आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की हा त्यांचा मनसुबा आपण हाणून पाडला पाहिजे आणि निष्कर्षापर्यंत पोचलं पाहिजे. कुठलीही चळवळ त्याच वेळेस यशस्वी होते ज्यावेळेस ती निष्कर्षावर अवलंबून असते. आपण काय करतोय, बाबासाहेब म्हणजे कुठले मोहम्मद पैगंबर किंवा धम्म म्हणजे इस्लाम नाही आहे की ते कसे उठले कसे बसले ह्याच्यावर चळवळी निर्माण होतील किंवा ते अमुक वेळेला काय म्हणले आणि तसंच मग त्याची हदीस होईल आणि त्या पद्धतीने आपण वागायचं, असं नाही आहे. बाबासाहेबांनी आपल्याला निष्कर्ष दिलेला आहे की तुम्ही आता संवैधानिक पद्धतीने तुम्ही वागा आणि दुसरं धम्माच्या मार्गावर चाला. 22 प्रतिज्ञा. बरीच लोक म्हणतात की हे रामाला मानायचं नाही, गणपतीला मानायचं. नका मानू. कितीतरी हिंदू परिवारामध्ये 3-4 भावांपैकी एखादा भाऊ असतो तो म्हणतो मी नाही मानत, रामाला नाही मानत, मी देवाला नाही मानत, त्याला कोणी सरतन से जुदा म्हणत नाही. ह्या ज्या फाईन लाईन्स आहेत त्या विद्यार्थी म्हणून तुम्ही समजलं पाहिजे. आणि जे बाबासाहेबांचा द्वेष करतात किंवा त्यांना असं वाटतं आता हे BN राऊनीच संविधान लिहिलं आणि बाबासाहेबांचं काहीच नव्हतं असेही बोलणारी मंडळी आहेत, त्यांना मला सांगायचं आहे अभ्यास करा. BN राऊंनी बेसिक ड्राफ्ट बनवला होता, त्याच्यात 6,500 सुधारणा बाबासाहेबांनी केलेल्या आहेत. 6,500. आज जो हिंदू महिलांना डिवोर्सचा अधिकार मिळतो तो बाबासाहेबांच्या राजीनाम्यामुळे मिळतो. नाहीतर महिलांना डिवोर्सचा अधिकार मिळता मिळता अजून कितीतरी आंदोलनं करायला लागली असती. तर या सगळ्यांचा नीटनेटकेपणाने विद्यार्थी म्हणून आणि तुमच्यातले कितीतरी पुढे जाऊन PhD करतील, काय काय करतील, तर हा विषय घेऊन आणि आपले बाबासाहेब जे सगळ्यांचे आहेत, भारतीय बाबासाहेब असा त्यांचा अभ्यास करून, आणि ते होतेच, म्हणजे फक्त आपल्याला खरी बाजू समोर आणायची. या सगळ्या लिबरल गँगनी, लेफ्ट लिबरल गँगनी, अर्बन नक्सल्सनी ज्या पद्धतीचे खोटे बाबासाहेब रंगवलेले आहेत, आपल्याला फक्त खरे बाबासाहेब समाजापुढे आणायचे आहेत आणि देशहितासाठी हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. या प्रसंगी मला वाटतं एवढं फूड फॉर थॉट पुरेसा आहे. परत बोलायची संधी मिळाली तर प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी अजून काही गोष्टींवर सविस्तर चर्चा करीन. इथे थांबतो. जय शिवराय, जय भीम.